Hey, hi, hello, namaste, namaskar विद्यार्थी मित्रांनो. Once again, welcome to our channel Get Set Learn. So, today we are going to see our lesson Food and Nutrition part 2nd. Here we are going to see vitamins and टाइप्स ऑफ विटॅमिन्स वी आर गोइंग टू सी. लास्ट लेसनला आपण पाहिले होते मॅक्रोन्यूट्रियंट्स जे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात लागत असतात पोषण होण्यासाठी. तर आज आपण पाहणार आहोत मायक्रोन्यूट्रियंट, सूक्ष्म पोषण मूल्ये, अशी अशी न्यूट्रियंट्स जी आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतात पण ती आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक अशीच असतात. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्टार्टिंग विथ विटॅमिन्स. विटॅमिन्स हे एक मायक्रोन्यूट्रियंट असणार आहे ज्यामध्ये आपल्याला विटॅमिन्सची वेगवेगळी प्रकार पाहायला भेटतील आणि त्याची महत्त्व, त्याचे सोर्सेस काय असणार आहे, पुन्हा ते आपल्या शरीरात प्रेझेंट नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात असल्यामुळे काय काय डिफिशियन्सी, काय काय आजार होऊ शकतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सो vitamins are vital organic dietary substances. विटॅमिन्स हे एक अत्यंत महत्त्वाचे असे सेंद्रिय संयुग असणार आहे. तसेच विटॅमिन्स आर डिफाइंड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑकरिंग इन स्मॉल क्वांटिटीज बट नेसेसरी फॉर ग्रोथ, रिप्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ इन ह्युमन बीइंग्स. विटॅमिन्स हे जरी आपल्याला अत्यंत छोट्या प्रमाणात भेटत असले कुठल्याही फूड सोर्सेसपासून, परंतु ते अत्यावश्यक असे असणार आहे आपल्या शरीरासाठी. तर कशासाठी? ग्रोथ, वाढीसाठी, रिप्रोडक्शनसाठी आणि त्याचबरोबर मेंटेनन्ससाठी, शरीराच्या देखभालीसाठी ते महत्त्वाचे असणार आहे. विटॅमिन्स मे ऑकर इन इट्स ॲक्टिव्ह फॉर्म इन अ फूड और precursor compound which can be changed into its active form body. तर बरीचशी विटॅमिन्स ही ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ॲक्टिव्ह फॉर्म्समध्ये म्हणजेच काय, जी आपल्या शरीरात प्रेझेंट असतात. आपण काही कंपाऊंड विटॅमिन्स अशी असतात ज्यांना रिॲक्ट होण्यासाठी इतर पदार्थांची आवश्यकता असते किंवा बरीचशी जीवनसत्वे, विटॅमिन्स शरीरात निर्माण केली जात नाही, म्हणून ती आपल्या आहारातून आपल्याला प्रोव्हाइड केली जातात. तर आता पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ विटॅमिन्स, जीवनसत्वांचे वर्गीकरण. विटॅमिन्स हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले असणार आहे. त्यात असणार आहे फर्स्ट फॅट सोल्युबल विटॅमिन, म्हणजे असे विटॅमिन जे स्निग्धात विरघळतात, आणि दुसरं असणार आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर आपल्या शरीरात प्रेझेंट असलेले वॉटर यामध्ये जे विटॅमिन्स विरघळतात त्याच्यावरून हे टाईप्स बनलेले आहेत. तर पाहूया. पहिलं फॅट सोल्युबल, आपल्या शरीरात प्रेझेंट असलेले जे फॅट्स असतील, स्निग्ध असतील, त्यात विरघळणारे कुठले कुठले असणार आहेत? ए, डी, ई, के. तर ए, डी, ई आणि के हे असतील आपले फॅट सोल्युबल, म्हणजे जे स्निग्धात विरघळतात असे. आणि हे असणार आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. बी विटॅमिनचे जे पार्ट्स असतील ते, मग ह्यात येईल B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12 आणि त्याचसोबत विटॅमिन सी. यांच्यातले डिफरन्स सांगायचे झाल्यास, द अमाऊंट ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन इज नॉट युटिलाइज कॅन बी स्टोर्ड इन द बॉडी. म्हणजे स्निग्धामध्ये विरघळणारे जीवनसत्व जी असतात ती उपयोग न झाल्यास, त्यांचा वापर न झाल्यास ती शरीरामध्ये साठवून ठेवली जातात. आणि त्याचबरोबर नॉट मच ऑफ फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर लॉस्ट इन कुकिंग प्रोड्युसर. तर फॅट सोल्युबल, स्निग्धात द्रव्य विरघळणारे जी विटॅमिन्स असतात ती अन्नपदार्थांचे विघटन होताना नष्ट होतात. म्हणजे सपोज आपण कुकिंग करतोय, कुकिंग करण्याच्या बरेचशा प्रोसेस असतात, तर त्या प्रोसेसमध्ये
हे विटॅमिन्स लॉस्ट होऊन जातात, नष्ट होतात. फॉर एक्झाम्पल आपण ग्रीन सब्जी बॉईल करत आहोत, तर ते बॉईल केल्यानंतर त्यातली जी विटॅमिन्स असतात ती नष्ट होत असतात. कुठली? तर फॅट सोल्युबल. आणि मग त्याचबरोबर मग वॉटर सोल्युबल विटॅमिन्स सांगायचे झाले तर अमाऊंट ऑफ वॉटर सोल्युबल विटॅमिन इज नॉट युटिलाइज्ड ऑर एक्सक्रीटेड फ्रॉम इन द युरिन. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन हे युटिलाइज नाही होत, ते वापरले जात नाही किंवा साठवले जात नाही, तर ती मानवी मूत्राद्वारे ती बाहेर टाकले जातात. त्यानंतर पुढे असणार आहे वॉटर. सम ऑफ वॉटर इज सोल्युबल विटॅमिन्स. सम ऑफ द वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर लॉस्ट इन नॉर्मल कुकिंग प्रोसिजर. तर काही ही नाहीशी होतात. पाण्यात विरघळणारी जी जीवनसत्वे आहे ती कुकिंग प्रोसेसमध्ये नष्ट होत असतात. यापुढे पाहूया. पहिला, हे जे आपण क्लासिफिकेशन पाहत आहोत त्यातले फॅट सोल्युबलमधील आपण आता पहिला पाहणार आहोत, विटॅमिन ए. चला तर मग पाहूया. विटॅमिन ए. विटॅमिन ए इज फाउंड इन द प्लांट्स फ्रॉम बीटा कॅरोटीन and in animals in the form of retinol. It is found in yellow orange fruits and vegetables. Beta carotene is called precursor of vitamin A. तर विटॅमिन ए च्या बाबतीत सांगायचे झाल्यास हे वनस्पतीमधील बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात असते. तर वनस्पतींमध्ये विटॅमिन ए हे कोणत्या स्वरूपात असणार आहे? बीटा कॅरोटीन. आणि ॲनिमल्समध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? रेटिनॉल. लक्षात असू द्या, विटॅमिन ए प्रेझेंट इन प्लांट्स इन द फॉर्म ऑफ बीटा कॅरोटीन आणि प्रेझेंट इन ॲनिमल्स इन द फॉर्म ऑफ रेटिनॉल. तर त्यांची कलर कोणते असणार आहे? मोस्ट ऑफ फाउंड इन येलो अँड ऑरेंज फ्रूट. बहुत करून ते नारंगी व पिवळ्या फळं व फळभाज्यांमध्ये आढळत असतात. तसेच बीटा कॅरोटीन इज कॉल्ड प्रिकसर ऑफ विटॅमिन ए. आणि बीटा कॅरोटीनला जीवनसत्व अ चा विटॅमिन एचा पूर्व घटक म्हणत असतात. तर पाहूया सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. विटॅमिन एचे सोर्सेस कोणते असणार आहेत? तर प्लांट सोर्सेस सांगायचे झाले तर इट इज फाउंड इन येलो अँड ऑरेंज फ्रूट्स, व्हेजिटेबल्स लाईक मँगो, पपाया, कॅरेट अँड पंपकिन. तर ही भाज्यांमध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल आंबा, पपई, गाजर, भोपळा एटसेट्रा. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या जसे की फेनिग्रीक म्हणजे मेथी, स्पिनच, पालक, कोरिएंडर, कोथिंबीर, ड्रमस्टिक्स म्हणजे शेवगा इत्यादी. त्यानंतर ॲनिमल सोर्स सांगायचे झाले मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, फोर्टिफाईड वनस्पती घी म्हणजेच जीवनसत्वयुक्त. त्यानंतर असणार आहे लिव्हर मीट, यकृत मांस, एग यॉक, अंड्याचा पिवळा बलक, फिश लिव्हर ऑइल अँड कॉड लिव्हर ऑइल म्हणजेच माशांच्या यकृतापासून केलेले तेल. फंक्शन्स, विटॅमिन्स ए काय काय करत असते, काय प्रोव्हाइड करते, काय आपली मदत करत असते पाहूया. विजन प्रोसेस, इट इज नेसेसरी इन मेंटेनन्स ऑफ गुड विजन. मानवामध्ये उत्कृष्ट दृष्टीसाठी जीवनसत्व ए, विटॅमिन ए हे खूप महत्त्वाचे असते. इट इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ स्केलेटल अँड सॉफ्ट टिश्यू. शरीरात जीवनसत्व हे हाडे आणि स्नायू पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाचे असते. प्रोटेक्ट्स बॉडी फ्रॉम इन्फेक्शन. शरीराला संसर्गजन्य रोगांपासून लांब ठेवते. सपोर्ट नॉर्मल फंक्शनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ बोथ फिमेल्स अँड मेल्स. तर
स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत पुनरुत्पादनाच्या पद्धतीमध्ये कार्य करण्यासाठी मदत करत असते. त्यानंतर पाहूया डिफिशियन्सी. विटॅमिन ए नसल्यामुळे कुठले कुठले आजार होतील, तर असणार आहे नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा होत असतो शरीरात विटॅमिन्स ए प्रेझेंट नसल्यावर. झिरोप्थॅल्मिया म्हणजेच रातांधळेपणा व झेरोप्थेलिमिया. कंजक्टिव्हल झेरोसिस म्हणजेच नेत्रावरण शुष्कता. बायोटॉट स्पॉट्स, कॉर्नियल झेरोसिस, किरॅटोमेल्सिया, रिड्युस्ड रेझिस्टन्स इन इन्फेक्शन, संसर्गाला प्रतिबंध शक्ती कमी करते. म्हणजे एखादे आजार होत असेल तर त्याला त्याच्याबद्दल प्रतिबंध किंवा त्याला त्याच्यापासून असे संरक्षण हे करू नाही शकत आपलं. सिव्हिअर डिफिशियन्सी कॉजेस ब्लाइंडनेस. काही आजारांमध्ये कायमचे अंधत्व येऊ शकते. स्किन बिकम्स रफ आणि त्याचबरोबर त्वचा ही कोरडी पडते. यानंतर पाहूया विटॅमिन ई. विटॅमिन ई हे सुद्धा फॅट सोल्युबल असणार आहे. तर विटॅमिन ई designates the group of compounds called tocopherol. तर विटॅमिन ई काय असणार आहे, असे ग्रुप ऑफ कंपाऊंड असणार आहे ज्याला आपण टोकोफेरॉल म्हणणार आहोत. तर विच ॲक्ट्स ॲज अँटीऑक्सिडंट, आणि जे आपल्या शरीराला अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतात. तर सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ई सांगायचे झाल्यास सोर्सेस पाहूया. ॲनिमल सोर्स, प्लांट सोर्सेस असेल, कॅरियर्स लाईक व्हीट अँड राईस, धान्य असणार आहे गहू तांदूळ. पल्सेस लाईक ग्रॅम, ब्लॅक ग्रॅम, ग्रीन ग्रॅम, बेंगाल ग्रॅम म्हणजेच उडीद मूग हरभरा. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या. नट्स म्हणजेच कठीण कवचाची फळं. त्यानंतर असणार आहे व्हेजिटेबल ऑइल्स. ॲनिमल सोर्सेस मीट, एग्स, डेअरी प्रोडक्ट्स. आणि फंक्शन्स सांगायचे झाल्यास रिक्वायर्ड फॉर नॉर्मल रिप्रोडक्शन टू मेंटेन फर्टिलिटी अँड पोटेन्सी. योग्य प्रजनन होण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तसेच त्याबरोबर विटॅमिन ई ॲक्ट्स ॲज अन अँटीऑक्सिडंट. जीवनसत्व हे एक विरोधी घटक म्हणून सुद्धा वापरले जाते, कार्य करते. मेंटेन स्टॅबिलिटी अँड इंटिग्रिटी ऑफ सेल मेम्ब्रेन. पेशींची स्टॅबिलिटी, त्यांचे स्थिरीकरण करते. तसेच त्यांची इंटिग्रिटी, त्यांची कार्य करण्याची क्षमता वाढवत असते. डिफिशियन्सी पाहायची झाल्यास तर रिड्युसेस फर्टिलिटी. तर विटॅमिन ई जर आपल्या शरीरात प्रेझेंट नसेल तर व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होत असते. इट रिड्युसेस फर्टिलिटी, कॉजेस इम्पॉर्टन्सी म्हणजेच लैंगिक दुर्बलता येत असते. प्रीमॅच्युअर एजिंग, कमी वयात प्रौढत्व येणे. त्यानंतर मस्क्युलर डिसफंक्शन, त्याचबरोबर स्नायूंची अकार्यक्षमता म्हणजे स्नायू वर्क्स करत नाही, मसल वर्क्स करत नाही. लिव्हर डॅमेज, यकृत खराब होणे. विकनेस इन हार्ट मसल्स, हृदयाचे स्नायू हे वीक होत असतात. त्यानंतर पाहूया विटॅमिन डी. विटॅमिन डी इज फॉर्म्ड इन अ स्किन बाय ॲक्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज. तर विटॅमिन डी हे शरीरात कसे तयार होत असते, तर अल्ट्राव्हायोलेट रेच्या, सूर्याच्या अतिनील किरणांच्या कृतीद्वारे ही आपल्याला जीवनसत्व भेटत असतात. और स्किन कन्सिस्ट ऑफ सबस्टन्सेस कॉल्ड 7-dehydrocholesterol which gets converted into vitamin D in our body in presence of sunlight. तर आपल्या त्वचेमध्ये 7-dehydrocholesterol नावाचा पदार्थ असतो. तो सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत, सूर्यप्रकाश असताना आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश पडल्यावर आपल्या शरीरात जीवनसत्व ड मध्ये रूपांतरित होत असतो. तर सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी
ऑफ विटॅमिन डी. प्लांट सोर्सेस सांगायचे झाले, विटॅमिन डी इज नॉट प्रेझेंट इन फाउंड इन प्लांट फूड्स. नॅचरल सोर्स इज सनलाईट. तर बहुत करून विटॅमिन डी ही वनस्पतीपासून मिळत नाही, प्लांट्सपासून मिळत नाही, परंतु त्याचा प्रमुख स्रोत, मेन सोर्स काय असणार आहे? नैसर्गिक स्रोत तो म्हणजे सूर्यप्रकाश. ॲनिमल सोर्स पाहायचं झाल्यास फोर्टिफाईड वनस्पती घी, एग यॉक, फिश लिव्हर ऑइल. फंक्शन्स सांगायचे झाल्यास प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम डायजेस्टेड फूड. शरीरात घेतलेले अन्नातील कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण होण्यास मदत करते. तसेच प्लेज इम्पॉर्टंट रोल इन मिनरलायझेशन ऑफ अँड कॅल्किफिकेशन ऑफ बोन्स. तर हाडांना मजबूत ठेवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होत असतो. आपण पाहूया डिफिशियन्सी बाय विटॅमिन डी. डिफिशियन्सी, शरीरामध्ये जर विटॅमिन डी प्रेझेंट नसेल किंवा विटॅमिन डीचे प्रमाण कमी असल्यास कुठले आजार होतात ते आपण पाहूया. तर फर्स्ट असणार आहे रिकेट्स, जो आपल्याला चिल्ड्रन्समध्ये दिसेल, लहान मुलांमध्ये दिसेल. आणि दुसरा असणार आहे ऑस्टोमेलिशिया, म्हणजे जो प्रौढांमध्ये आपल्याला दिसणार आहे. याची सिम्पटम्स सांगायचे झाल्यास इम्पेशंट ऑफ कॅल्किफिकेशन फंक्शन, कवटी, लहान मुलांमध्ये बोन्स अँड स्कल्स बिकम सॉफ्ट अँड फ्रॅगिल, बोईंग लेग्स. तर इम्पेअरमेंट ऑफ कॅल्किफिकेशन फंक्शन म्हणजेच कवटीचा मऊपणा असणार आहे, हाडांमध्ये ठिसूळपणा येईल, त्यांची हाडं मजबूत अशी राहणार नाही. बोईंग ऑफ लेग्स, पाय वाकडे होतील. स्वेलिंग ऑफ रिस्ट, नी अँड अँकल, तर मनगटावर, तसेच गुडघे, पायाच्या सांध्यांमध्ये, जसे की गुडघे म्हणा किंवा खाली जे जॉईंट असणार आहे तिथे सूज येते. त्यानंतर रेस्टलेसनेस, अस्वस्थपणा, नर्वस इरिटॅबिलिटी म्हणजेच चिडचिडेपणा. आणि ऑस्टिओमेलिशियाचे सिम्पटम्स सांगायचे झाल्यास बोन मॅलफॉर्मेशन, म्हणजेच हाडांची चुकीची पद्धतीने वाढ होते आणि ती कमकुवत होतात. यापुढे आपण पाहूया विटॅमिन के. तर विटॅमिन के इज ऑफन कॉल्ड कोॲग्ल्युशन विटॅमिन. तर विटॅमिन केलाच दुसरे नाव काय असणार आहे? तर कोॲग्ल्युशन विटॅमिन. हे विटॅमिन के इज अवेलेबल इन प्लांट्स ॲज वेल ॲज फूड having similar biological activity, is widespread and also synthesized by some useful bacteria. तर विटॅमिन्स हे वनस्पती तसेच प्राण्यां यांच्यापासूनही मिळत असतात आपल्याला, आणि या दोन्ही स्वरूपात त्याची जैविक सक्रियता समान असते. तर हे सर्वत्र आढळते आणि काही जीवाणू देखील या विटॅमिन केची निर्मिती करत असतात. सोर्सेस सांगायचे झाले तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असणार आहे, हिरव्या पालेभाज्या, फॉर एक्झाम्पल फेनिग्रीक, कोलॅस्किया म्हणजेच आळूची पानं, कॅबेज म्हणजे पानकोबी, पत्ताकोबी, स्पिनच, पालक. व्हेजिटेबल सोर्सेस लाईक टोमॅटोज, कॉलीफ्लावर. त्यानंतर असणार आहे सोयाबीन ऑइल, व्हेजिटेबल ऑइल. आणि ॲनिमल सोर्सेस सांगायचे झाले एग यॉक, मिल्क, ऑर्गन मीट, लिव्हर ऑइल. त्यानंतर असणार आहे फिजिओलॉजिकल, जे प्राण्यांच्या शरीरापासून बनतात अशी विटॅमिन्स के कोणती असणार आहे? तर सिंथेसाइज्ड बाय बॅक्टेरिया इन इंटेस्टिनल ट्रॅक्ट. तर आतड्यांमधील जे बॅक्टेरिया असतील त्याच्यापासून संश्लेषित होते, तयार केले जाते. त्यानंतर पाहूया फंक्शन्स ऑफ विटॅमिन के. हेल्प्स इन ब्लड क्लोटिंग, रक्त गोठविण्याच्या क्रियेमध्ये सर्वात उपयोगी आहे ते म्हणजे विटॅमिन के. त्यानंतर पाहूया डेफिशियन्सी. तर विटॅमिन के प्रेझेंट नसल्यास कोणता रोग होईल किंवा कोणते आपल्याला कमतरता जाणवेल? तर ती असणार आहे हेमिओरेज,
म्हणजेच अतिरक्तस्राव. आता रक्त जर गोठण्याची क्रिया जर विटॅमिन के करत असेल तर ऑब्व्हियसली आपल्या शरीरात विटॅमिन के प्रेझेंट नसल्यास आपल्या शरीरात एखादा घाव लागल्यावर अतिरक्तस्राव होईल, जास्त प्रमाणात रक्त स्राव होण्याची शक्यता असते. तर सिम्पटम्स काय असणार आहे? इट रिड्युसेस द क्लोटिंग टेंडन्सी ऑफ ब्लड, कंटिन्युअस ब्लिडिंग फ्रॉम वाउंड्स अँड कट्स मे ऑकर. तर जीवनसत्व के मुळे कमतरतेमुळे अतिरक्तस्राव होतो आणि शरीराच्या जखमेतून भेगेतून सतत रक्तस्राव हा होतच असतो. त्यानंतर पुढे पाहूया आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर याआधी आपण पाहिले होते फॅट सोल्युबल, ज्यामध्ये होतं विटॅमिन ए, डी, ई, के. तर आता आपण पाहणार आहोत वॉटर सोल्युबल, जी पाण्यात विरघळतात, पाण्यात विद्राव्य होतात. तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स consist of large number of substances that include बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स म्हणजेच काय? बी या प्रकारात येणारे जीवनसत्व, जसे की थायमिन, रायबोफ्लोविन, नायसिन एटसेट्रा. आणि व्हिटॅमिन सी एक असणार आहे बी कॉम्प्लेक्स आणि म्हणजेच त्याचे प्रकार, आणि व्हिटॅमिन सी हे येतील फॅट सोल्युबलमध्ये. सम ऑफ वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर पार्शली लॉस्ट ड्युरिंग कुकिंग. बीइंग वॉटर सोल्युबल दिस कॅन नॉट बी स्टोर्ड इन अ बॉडी फॉर अ लॉंग टाईम. तर वॉटर सोल्युबल असल्यामुळे हे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असणार आहे ते कुकिंग प्रोसेसमध्ये किंवा शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये ती नाहीशी होतात, काही अंशी ती नष्ट होतात. आणि त्याचबरोबर ती वॉटर सोल्युबल असल्यामुळे ती शरीरात जास्त काळ राहत नाही. त्यानंतर पहिलं पाहूया विटॅमिन बी1. विटॅमिन बी1लाच पहिलं नाव असणार आहे, विटॅमिन बी1लाच दुसरं नाव असणार आहे थायमिन. तर रॅपिडली डिस्ट्रॉइड बाय हीट. थायमिन काय? विटॅमिन बी हे उष्णतेमुळे नाश पावते. याचे सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी पाहायची झाली, प्लांट सोर्सेस असणार आहे व्होल केरियल्स, एकदल धान्य, फॉर एक्झाम्पल गहू, बाजरा एटसेट्रा. लिगम्स लाईक कडधान्य, मटकी, मठ, मूग असे. त्यानंतर असणार आहे व्हीट जर्म म्हणजेच गव्हाचे अंकुर. नट्स म्हणजेच तेलबिया. व्हेजिटेबल्स फळभाज्या, पालेभाज्या, फ्रूट्स, फळं. सोर्सेस सांगायचे झाल्यास मीट, फिश, मिल्क. तर मासे तसेच दूध यापासून आपल्याला विटॅमिन बी1 भेटत असते. विटॅमिन बी1चे फंक्शन्स काय असणार आहे? कंट्रोलिंग एजंट इन मेटाबॉलिझम. ऊर्जेच्या चयापचय क्रियेमध्ये थायमिन एक कंट्रोलर म्हणून काम करत असते. आणि त्याचबरोबर इन्व्हॉल्व्ड इन प्रॉपर फंक्शनिंग ऑफ नर्व अँड मसल्स. तर शरीराची जी चेतासंस्था असते, नर्वस सिस्टीम असते, तसेच स्नायू असतात, त्यांची प्रॉपर असे कार्य चालू ठेवण्यासाठी सुद्धा थायमिन उपयोगात येत असते. डिफिशियन्सी सांगायची झाल्यास बेरी हा रोग विटॅमिन बी1च्या कमतरतेमुळे होत असतो. याचे सिम्पटम्स अफेक्ट ऑफ डायजेस्टिव्ह अँड नर्वस सिस्टीम. थायमिनच्या कमतरतेमुळे पचनसंस्था आणि नर्वस सिस्टीम चेतासंस्थेवर परिणाम होत असतो. लॉस ऑफ ॲपेटाईट अँड इम्पेअर्ड डायजेशन. भूक कमी लागते, पचन बिघडते. विकनेस इन नमनेस, अशक्तपणा आणि मुंग्या येत असतात. पेन इन लेग्स, पाय दुखतात. चिडचिडेपणा, इरिटॅबिलिटी, मेंटल डिप्रेशन, मानसिक दुर्बलता, कन्फ्युजन अँड फिअर. गोंधळून जात असतो माणूस, तसेच भीती देखील वाढत असते. त्यानंतर पुढे पाहूया विटॅमिन बी2. विटॅमिन बी2चं नाव रायबोफ्लेविन. इट इज नोन ॲज विटॅमिन बी2. विटॅमिन बी2 इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड स्टेबल टू हीट इन न्यूट्रल or acidic solution but destroyed rapidly in alkaline media. तर रायबोफ्लेविन हे काय आहेत? रायबोफ्लेविन हे काही प्रमाणात पाण्यात विरघळत असतात आणि आम्लधारी म्हणजेच
ॲसिडिक अशा द्रावणात त्यांना उष्णता दिली तर ते स्टेबल राहतात, परंतु अल्कली म्हणजेच अल्कलाईन मीडियामध्ये त्यांची लगेच नाश होतो, डिस्ट्रॉय होत असतात. त्यानंतर पाहूया सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1. प्लांट सोर्सेस सांगायचे झाले होल केरियल्स, लिगम, मिलेट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. आणि ॲनिमल सोर्सेस सांगायचे झाल्यास मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, एग्स, ऑर्गन मीट, लिव्हर ऑइल अँड हर्ड, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. फंक्शन्स सांगायचे झाल्यास कंट्रोलिंग एजंट इन एनर्जी प्रोडक्शन अँड टिश्यू बिल्डिंग. एनर्जी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये कंट्रोलिंग एजंट म्हणून विटॅमिन B2 कार्य करत असते. त्याचबरोबर इट इज अ व्हायटल फॅक्टर इन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कर्बोदके आणि प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स यांच्या चयापचयक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक असणार आहे, तो म्हणजे विटॅमिन B2 म्हणजेच रायबोफ्लेविन. डिफिशियन्सी म्हणजेच विटॅमिन B2 प्रेझेंट नसल्यामुळे होणारे आजार कोणते असणार आहेत, तर एरिबोफ्लेविनोसिस हा आजार होत असतो विटॅमिन B2च्या कमतरतेमुळे. याची सिम्पटम्स सांगायचे झाल्यास अफेक्ट ऑफ ओरल अँड फेशियल स्किन अँड आईज. घसा आणि चेहऱ्यावरील कातडी आणि डोळे यांच्यावरील परिणाम होत असतो. नंतर अँग्युलर स्टोमॅटिटिस, त्यानंतर चिलोसिस ज्यामध्ये ओठाची आणि जिभेची आग होते. क्रॅक्स ॲट द कॉर्नर ऑफ द लिप्स, ओठांच्या बाजूला भेगा पडतात. आईज बिकम सेन्सिटिव्ह टू लाईट विथ इचिंग अँड बर्निंग. डोळ्यांना खाज सुटत असते आणि प्रकाश पडल्यावर आग होते, त्यांची आग होते आणि तीव्रता जाणवत असते. त्यानंतर पाहूया विटॅमिन B3 म्हणजेच विटॅमिन B3चं दुसरं नाव असणार आहे नायसिन. दिस इज ऑल्सो नोन ॲज विटॅमिन B3 इज अ प्रिकर्सर ऑफ नायसिन tryptophan which gets converted into niacin in body. Niacin is also a water soluble, very stable acid, heat, alkali, light and oxidation. तर नायसिनला B3 असेही म्हणतात. नायसिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. आम्ल, उष्णता, विम्ल, प्रकाश यामुळे कमी प्रमाणात ते स्टेबल राहतात. त्यानंतर सोर्सेस, डिफिशियन्सी, फंक्शन्स पाहायचे झाल्यास विटॅमिन B3चे प्लांट सोर्सेस असणार आहे व्होल केरियल्स म्हणजेच पूर्ण एकदल असे धान्य, बीन अँड पीज, शेंगा आणि वाटाणे, नट्स म्हणजेच कठीण कवचाची फळं, ऑइल सीड्स, तेलबिया. ॲनिमल सोर्स पाहायचा झाला मीट, फिश, पोल्ट्री, मिल्क, एग म्हणजे मांस, मासे. त्याचबरोबर खाद्यपक्षी म्हणजेच कोंबडी वगैरे, दूध आणि अंडी एटसेट्रा. त्यानंतर पाहूया फंक्शन्स सांगायचे झाल्यास इट इज इसेन्शियल फॉर नॉर्मल फंक्शन ऑफ स्किन, इंटेस्टायनल ट्रॅक्ट अँड नर्वस सिस्टीम. त्वचा, आतडे आणि नर्वस सिस्टीम म्हणजेच चेतासंस्थेचे कार्य सामान्यपणे नॉर्मली होण्यासाठी ते महत्त्वाचे असते. नायसिन इज अ पार्ट ऑफ कोएन्झाइम which helps in carbohydrate, protein and fat metabolism. Coenzyme is compound that is necessary for functioning of enzyme. तर नायसिन हे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने म्हणजेच प्रोटीन आणि फॅट्स यांच्या डायजेशनसाठी महत्त्वाचे असते. तसे यांच्या डायजेशनच्या क्रियेमध्ये कार्यशक्ती, एनर्जी मिळवण्यासाठी भरपूर असे आवश्यक असणार आहे. त्यानंतर डिफिशियन्सी सांगायचे झाल्यास B3 अवेलेबल असल्यामुळे किंवा B3 हा विटॅमिन कमी प्रमाणात असल्यामुळे पेलाग्रा हा आजार होत असतो. पेलाग्राची नॉर्मल सिम्पटम्स सांगायचे झाल्यास दिस इज
This condition involves gastrointestinal tract, skin and nervous system. It is also known as disease of 4D because it causes dermatitis, डायरिया म्हणजे जुलाब, डिमेंटिया म्हणजेच विस्मरण आणि डेथ म्हणजेच मृत्यू. तर यात पचन संस्था याच्यावर परिणाम करत असते. पेलाग्रामध्ये काय असतं, पचन संस्था, त्वचा आणि मज्जासंस्थावर परिणाम होत असतो. तर याच आजाराला 4D असे देखील म्हणतात. 4D कशासाठी म्हणतात, तर याच्या असलेले सिम्पटम्समुळे. सिम्पटम्स कुठली असणार, डायरिया, डर्मॅटिटिस म्हणजेच त्वचारोग, आणि डी म्हणजे डायरिया म्हणजे जुलाब, डिमेंटिया म्हणजे विस्मरण आणि डेथ म्हणजे मृत्यू ऑकर होऊ शकतो. त्यानंतर पुढे पाहूया. नेक्स्ट, विटॅमिन B5. आता विटॅमिन B5 चे स्रोत काय असणार आहे ते पाहूया. विटॅमिन B5 इज कॉल्ड पॅन्टोथेनिक ॲसिड, इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट विटॅमिन्स फॉर ह्युमन लाईफ. विटॅमिनलाच दुसरं नाव काय आहे, पॅन्टोथेनिक ॲसिड, आणि हे सुद्धा एक महत्त्वाचे असे विटॅमिन मानवी शरीराला उपयोगी असणार आहे. त्यानंतर पाहूया. It is necessary for making blood cells and it helps to convert the food you eat into energy. तर ब्लड सेल्सला बनवण्यासाठी विटॅमिन B5चा उपयोग हा होत असतो, आणि त्याचबरोबर ते मानवाने खाल्लेल्या फूडला एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर पाहूया. विटॅमिन B5 इज वन ऑफ 8 B vitamins. All B vitamins help you convert protein, carbohydrate and fats you eat energy. तर सर्वच विटॅमिन्स हे प्रोटीन, प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि चरबी यांच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करत असतात. तर सोर्सेस सांगायचे झाले तर विटॅमिन B5चे ईस्ट, एग योक, ब्रोकोली, पीनट्स, फिश, शेलफिश, चिकन, मिल्क, योगर्ट, लिगम्स, mushrooms, avocado, sweet potatoes are good sources of vitamin B5. तर मासे, कोंबडी, दूध, दही, शेंगा, मशरूम, avocado आणि रताळे इत्यादी सर्व हे B5चे स्रोत असणार आहेत. आणि डिफिशियन्सी सांगायचे झाल्यास विटॅमिन B5 मुळे डिफिशियन्सी ही क्वचितच आढळून येत असते. बट याची सिम्पटम्स सांगायचे झाल्यास म्हणजे B5 कमी प्रमाणात आढळल्यास त्याचे सिम्पटम्स काय असणार आहे, तर थकवा येत असतो, फटीग, इन्सोमेनिया म्हणजे निद्रानाश, झोप येत नाही, डिप्रेशन येईल, त्याचबरोबर इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड होईल, वॉमिटिंग म्हणजेच उलटीसारखे वाटेल, उलटी होणे, स्टोमॅच पेन, पोटदुखी, त्यातल्या त्यात बर्निंग फीट, तळपायाची आग होणे, अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आणि त्याचबरोबर श्वसन क्रियेमध्ये होणारे इन्फेक्शन. हे झाले विटॅमिन B5ची डिफिशियन्सी सिम्पटम्स. तर यापुढे आपण पाहूया. विटॅमिन B6 इज वन ऑफ द B vitamins that is benefits the central nervous system. केंद्रीय चेतासंस्थेला उपयोगी असे पडणारे विटॅमिन B6 असतात. इज इन्वॉल्व्ड इन प्रोड्युसिंग न्यूरोट्रान्समीटर्स सेरोटोनिन, टोनिन अँड नॅरोपिनफ्रिन तयार करण्यासाठी ती मदत करत असतात. तसेच मायलिन पायरिडॉक्साइन म्हणून देखील ते ओळखले जातात. तर विटॅमिन B6चे दुसरे नाव काय असणार आहे, पायरिडॉक्साइन. हिअर आर साइन्स ऑफ सिम्पटम्स विटॅमिन B5 डेफिशियन्सी. सो B5 नसल्यामुळे कुठली
कमतरता आढळणार आहे. तर स्किन रॅशेस, चेहऱ्यावरील पुरळ, त्यानंतर क्रॅक्ड ऑन सोर लिप्स, ओठांना पडलेल्या भेगा असतात. त्याचबरोबर सोर, ग्लॉसी टंग, जीभ आणि घसा ही तकतकीत होत असते. मूड चेंजेस, अचानक झालेले मूडमधील बदल, त्याचबरोबर कमकुवत प्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती असते. टायर्डनेस, लो एनर्जी, थकवा, कमी ऊर्जा प्राप्त होणे, टिंगलिंग अँड पेन इन हँड्स अँड फीट अँड सीझर्स. तर मुंग्या येणे आणि हातपाय दुखणे ही झाली डिफिशियन्सी. सोर्सेस सांगायचे झाल्यास पोर्क, पोल्ट्री such as chicken or turkey, fish, bread, whole grain cereals such as oatmeal, wheat gram, brown rice, eggs, vegetables, soybeans. तर पोर्क म्हणायचे झाल्यास तर हे असते डुकराचे मांस. कोंबडी आणि टर्की, फिश, ब्रेड, संपूर्ण धान्य जसे की ओट्सचे जाडे भरडे पीठ, गव्हाची फोडणी, अंडी, भाज्या आणि सोयाबीन हे झालं सोर्सेस. त्यानंतर पाहूया विटॅमिन B7. विटॅमिन B7ला दुसरं नाव असणार आहे बायोटीन. इज इन्वॉल्व्ड इन वाईड रेंज ऑफ मेटाबॉलिक प्रोसेस इन बोथ ह्युमन्स अँड इन द अदर ऑर्गॅनिझम्स. तर विटॅमिन B5 हे कशासाठी मदत करतात? मानवामध्ये तसेच इतर ॲनिमल्स म्हणा किंवा इतर जीवांमध्ये असलेले चयापचय क्रिया, डायजेशन सिस्टीममध्ये चयापचय क्रियेमध्ये ते मदत करत असतात. प्रायमरीली रिलेटेड टू युटिलायझेशन ऑफ फॅट्स, आणि त्याचबरोबर प्रामुख्याने फॅट्स स्निग्धांचे युटिलायझेशन वापर करण्यामध्ये किंवा त्यांची योग्य ती साठा करून ठेवण्यामध्ये विटॅमिन B7 हे मदत करत असतात. फॅट्ससोबतच कार्बोहायड्रेट्स आणि ॲमिनो ॲसिड्स यांचे देखील ते युटिलायझेशन वापर करत असतात. सोर्सेस सांगायचे झाल्यास एग्स, बायोटीन इज प्रेझेंट इन एग योल्क्स. अंड्याच्या पिवळ्या भागात पिवळा जो बलक असतो त्यात आपल्याला विटॅमिन B7 भेटत असतो. आल्मंड, त्याचबरोबर कच्ची अशी जी असतात बदाम हे देखील विटॅमिन B7चे हाय असे सोर्सेस असणार आहेत. त्यानंतर कॉलीफ्लावर, रॉ कॉलीफ्लावर कंटेन्स 17 मायक्रोग्रॅम्स ऑफ बायोटीन ॲज पर सर्विंग. तर कॉलीफ्लावर हे सुद्धा एक महत्त्वाचे असे सोर्सेस असणार आहे विटॅमिन B7साठी. त्याचबरोबर चीज, मशरूम, स्वीट पोटॅटो, स्पिनच याची डिफिशियन्सी सांगायची झाल्यास बायोटीन म्हणजेच विटॅमिन B7ची इन्क्लूड हेअर लॉस, केस गळणे, चेहऱ्या, त्याचबरोबर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केली रेड रॅश इन द फेस, अराउंड आईज, नोज अँड माउथ. तर चेहऱ्यावर लाल पुरळ उठणे, खरूज होणे, विशेषतः डोळे, नाक आणि तोंड यांच्या आजूबाजूला. अँड इन जेनिटल एरिया, त्याचबरोबर जननेंद्रियाच्या भागात. न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स इन अडल्ट्स हॅव इन्क्लुडेड डिप्रेशन. आणि मोठ्या लोकांमध्ये, ज्येष्ठांमध्ये, प्रौढांमध्ये याची सिम्पटम्स काय असणार आहेत? तर डिप्रेशन, लेथर्जी, हॉलिसिनेशन, नमनेस अँड टिंगलिंग ऑफ एक्स्ट्रीमिटीज अँड ॲटॅक्सिया. तर प्रौढांमध्ये नैराश्य येत असते, आळशीपणा, भ्रम, सुन्नपणा, त्याचबरोबर हातापायाला मुंग्या येणे ही झाली सिम्पटम्स बायोटीन किंवा B7ची डिफिशियन्सीची. त्यानंतर पाहूया विटॅमिन B5. विटॅमिन B5लाच दुसरे नाव असणार आहे फोलेट. फोलॅसिन इज वन ऑफ द बी विटॅमिन्स. तर अगेन एका बी जीवनसत्वामधील एक पार्ट असणार आहे विटॅमिन B7, B9, त्यालाच आपण फोलेट म्हणणार. मॅन्युफॅक्चर्ड फॉलिक ॲसिड विच इज कन्वर्टेड इंटू फोलेट
by the body is used as dietary supplement and in the food fortification as it is more stable during processing and storage. So तर फोलेट हे काय आहे? फोलेट हे कशापासून बनत असतं? तर मॅन्युफॅक्चर्ड फॉलिक ॲसिड जे कन्वर्ट होतं फॉलेटमध्ये बाय द बॉडी. आपल्या मानवी ह्युमन बॉडीच्या उपयोगाने किंवा ह्युमन बॉडीमध्ये मॅन्युफॅक्चर्ड फॉलिक ॲसिड असतं जे फोलेटमध्ये विटॅमिन B9मध्ये कन्वर्ट होत असतं आणि विच इज यूज्ड ॲज डायटरी सप्लिमेंट. आणि जे एक आहाराला पूरक असं असतं कारण हे फूड्सचं फोर्टिफिकेशन करत असतं. एक प्रक्रिया फूडला स्थिर ठेवत असतं किंवा स्टेबल करत असतं, स्टोरेज करत असतं. सिम्पटम्स त्यानंतर सोर्सेस सांगायचे झाल्यास बीन्स, सायट्रस फ्रूट्स, होल ग्रेन्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, बीट्स, कॉलीफ्लावर, लेट्यूस, ॲस्पॅरगस एट्सेट्रा. तर स्रोत काय काय असणार आहेत? बीन्स, लिंबूवर्गीय फळे, संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या, बीट्स, फुलकोबी आणि कोशिंबरसाठी वापरण्यात येणारा पाला असतो त्याला म्हणणार आपण लेट्यूस. हा असणार आहे इथे हा लेट्यूस. त्याचबरोबर ॲस्पॅरगस म्हणजेच शतावरी हे असणार आहे सोर्सेस ऑफ विटॅमिन B9. सिम्पटम्स सांगायचे झाल्यास विटॅमिन B5 शरीरात प्रेझेंट नसल्यामुळे कुठली डिफिशियन्सी येणार आहे? तर टायर्डनेस, थकवा येणे, वीकनेस, अशक्तपणा, हार्ट पॅप्लिटेशन्स म्हणजेच हृदयाची धडधड वाढणे किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, श्वास लागणे, दमा लागणे, हेडेक, डोके दुखणे, इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड होणे, डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेटिंग लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे. त्यानंतर पुढे पाहणार आहोत विटॅमिन B12 इज ऑल्सो नोन ॲज कोबॅलॅमिन. विटॅमिन बीचेच दुसरे नाव काय असणार आहे? कोबालामिन. इट प्लेज इसेन्शियल रोल इन प्रोडक्शन ऑफ युअर रेड ब्लड सेल. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींना बनवण्यामध्ये तयार करण्यामागे विटॅमिन B12चा सर्वात मोठा उपयोग होतो, जास्त उपयोग होतो. अँड DNA, तसेच DNA देखील बनवण्यामागे किंवा प्रोडक्शन करण्यामागे विटॅमिन B12चा उपयोग होत असतो. ॲज वेल ॲज द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ युअर नर्वस सिस्टीम. त्यातल्या त्यातच मज्जासंस्थेचे कार्य योग्य रीतीने पार पडण्यासाठी सुद्धा विटॅमिन B12चा उपयोग होत असतो. त्यानंतर असणार आहे सोर्सेस ऑफ B12 म्हणजेच कोबालॅमिन काय असणार आहे? बीफ म्हणजेच गोमांस, गाईचे मांस, लिव्हर, चिकन, फिश, शेलफिश सच ॲज ट्राउट, सॅल्मन, टुना फिश. त्यानंतर क्लॅम्स, फोर्टिफाईड ब्रेकफास्ट केरियल्स. फोर्टिफाईड म्हणजेच कमी चरबीयुक्त असा नाश्ता किंवा योग्य असा नाश्ता. मिल्क, योगर्ट, चीज, एग्स हे झाले सोर्सेस ऑफ विटॅमिन B12. त्यानंतर पाहूया डेफिशियन्सी ड्यू टू विटॅमिन B12 मे लीड टू रिडक्शन इन हेल्दी रेड ब्लड सेल्स. तर निरोगी अशी लाल रक्तपेशी तयार करण्यामध्ये रिडक्शन होऊ शकते. कशामुळे? तर विटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळे, कमतरतेमुळे. यालाच आपण म्हणणार ॲनिमिया. हा रोग असतो ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी ह्या तयार होत नसतात. नर्वस सिस्टीम मे ऑल्सो बी अफेक्टेड. डाएट ऑर सर्टन मेडिकल कंडिशन्स मे बी कॉज. तर याच्यामुळे मज्जासंस्था याच्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आहार किंवा सिम्पटम्स आर रेअर बट इन्क्लूड फटीग. तर सिम्पटम्स ही रेअर असणार आहेत पण यामध्ये फटीग, चक्कर येणे, ब्रेथलेसनेस म्हणजेच धाप लागणे, नमनेस, पुअर बॅलेन्स अँड मेमरी ट्रबल. तर
कमतरता येऊ शकते, स्मृतीमध्ये गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये ट्रबल होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. ट्रीटमेंट इन्क्लूड्स डाएटरी चेंजेस, B12 शॉट्स आर सप्लिमेंट्स. तर याच्या उपचारामध्ये काय काय आहारातील बदल येतात, ज्यामध्ये आपल्याला B12चे डोस दिले जातात, शॉट्स दिले जातात. त्यानंतर पुढे पाहूया विटॅमिन सी. आतापर्यंत आपण पाहत होतो विटॅमिन्सचे प्रकार, ज्यामध्ये आपण अगोदर पाहिले फॅट सोल्युबल, त्यामध्ये होतं विटॅमिन ए, डी, ई, के, ही 4 होती फॅट सोल्युबल्स. त्यानंतर आपण पाहिलं वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबलमध्ये फर्स्ट पार्ट होता विटॅमिन बीचा, ज्यामध्ये आपण पाहिले विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, त्यानंतर B9 आणि B12 ही 8 होती बीची प्रकार. त्यानंतर आता हा झाला शेवटचा विटॅमिन असणार आहे विटॅमिन सी. इट इज ऑल्सो, तर याचबरोबर आपण पुढे पाहणार आहोत विटॅमिन सी. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड. इट इज मोस्ट अनस्टेबल विटॅमिन ॲज इट इज इझिली डिस्ट्रॉयड बाय हीट, ऑक्सिजन, अल्कलीज अँड हाय टेम्परेचर. तर जीवनसत्व क किंवा विटॅमिन सी याला दुसरं नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, आणि हे एक अतिशय अस्थिर असे जीवनसत्व आहे, कारण याचे लगेच उष्णतेमुळे नाश पावत असतं. हे विटॅमिन उष्णतेमुळे लगेच नाश पावते. तर त्याचबरोबर उच्च तापमान आणि अल्कली म्हणजेच हाय टेम्परेचर आणि अल्कलीमुळे ते नाश पावत असतात. याचे सोर्सेस, फंक्शन्स अँड डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी सांगायचे झाल्यास फर्स्ट असणार आहे प्लांट सोर्सेस. प्लांट सोर्सेस काय काय असणार आहे? सायट्रस फ्रूट्स आर द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी. सायट्रस म्हणजेच काय? लिंबूवर्गीय फळे, जसे की संत्री, मोसंबी आणि निंबू वगैरे एक्सेट्रा. त्यानंतर दुसरं असणार आहे बेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी इज आंवला. आवळा हे सर्वात उत्तम स्रोत असणार आहे. अदर सोर्सेस आर ग्वावा, बेर, ऑरेंजेस, त्याचबरोबर पेरू, बोरं इत्यादी. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, स्प्राउटेड पल्सेस, मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या इट्सेट्रा. आणि ॲनिमलमध्ये हे सोर्सेस आपल्याला प्रेझेंट नाही असे दिसत असतं किंवा उपलब्ध नसतात. फंक्शन्स सांगायचे झाल्यास इट इज पॉवरफुल इन रिड्युसिंग एजंट. हे एक शक्तिशाली असे रिड्युसिंग एजंट असणार आहे. हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ हिमोग्लोबिन, रक्त तयार करण्यामागे किंवा रक्तातील लाल पेशी तयार करण्यासाठी हे मदत करत असतात. फॉर्मेशन ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन, कोलॅजिन दॅट हेल्प्स इन बोन टीथ फॉर्मेशन अँड हिलिंग ऑफ वाउंड्स. तर दोन पेशींना जोडणाऱ्या सिमेंटसारखे हे दोन पेशींना जोडणाऱ्या सिमेंटसारख्या कोलॅजन या पदार्थासाठी जीवनसत्व विटॅमिन सी हे मदत करत असते. आणि त्याचबरोबर हाडं मजबूत करणे, तसेच दंत निर्मिती, फॉर्मेशन ऑफ टीथ आणि जखमा भरून येण्यासाठी सुद्धा याची मदत होत असते. ॲक्टिवेशन ऑफ मेनी एन्झाईम्स, तसेच अनेक विकारांना कार्यान्वित करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. बेटर ॲब्झॉर्प्शन ऑफ आयर्न, त्याचबरोबर शरीरातील आयर्न म्हणजेच लोहाला शोषण करायचे काम हे करत असतं. रोगप्रतिकारक शक्तीही वाढवत असतं. त्यानंतर डिफिशियन्सी सांगायची झाल्यास तर यामुळे स्कर्वी रोग होत असतो. आणि स्कर्वीची सिम्पटम्स कुठली असणार आहेत? तर जनरल विकनेस, अशक्तपणा, फटीग म्हणजे थकवा, शूटिंग जॉईंट पेन्स म्हणजे सांधेदुखी, ॲनेमिया म्हणजे रक्तक्षय, ज्याच्यामध्ये रक्ताचा ऱ्हास होत असतो, सारखे अतिरक्तप्रवाह चालूच असते. त्याचबरोबर इन्फेक्शन्स, जंतुसंसर्ग, पुअर वाउंड हिलिंग, जखमा लवकर न भरणे, आणि त्याचबरोबर स्पॉन्जी ब्लिडिंग गम्स आणि हिरड्यांमधून रक्त वाहणे. त्याचबरोबर रफ अँड ड्राय स्किन, कोरडी आणि शुष्क त्वचा असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापुढे पाहणार आहोत खनिजे म्हणजेच कॅल्शियम्स,
शरीराला कशी उपयोगी पडतात आणि त्यांची डिफिशियन्सी काय असणार आहे इत्यादी सर्व आपण पाहणार आहोत. व्हिडिओला आवडला असल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओंचा वापर करा किंवा आपल्या CTET पेपरसाठी त्याचा उपयोग करून घ्या. हिअर आर माय सोशल मीडिया हँडल्स गेट सेट लर्न. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.